चला इकडे बघा बघू. समरूपता जडोळा आहे त्यामधले हे दोन प्रश्न आणखी महत्त्वाचे ठरतात. बघा हे दोन त्रिकोण दिले आहेत. एकच त्रिकोणामध्ये दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए डी ई. मग असं असतं की हा दोन त्रिकोण समरूप आहेत. या दोन त्रिकोणामध्ये तीन बाजू दिले जातात आणि एक बाजू काढायला सांगतात. आता तुम्ही पाहिलं तर ए ची किंमत आपल्याला माहिती आहे 2 सेंटीमीटर, ची किंमत आहे 3 सेंटीमीटर. ए ची किंमत दिलेली नाही, आपल्याला ही काढायची आहे. आता ए ची किंमत बघा 6 सेंटीमीटर आहे. एकदम सोपं आहे. काय आहे बघा, एडी घ्यायचे, एडी भागिले डीबी, डीबी बरोबर ए भागिले ए सी. आता किंमत पाहायची. एडीची किंमत आहे का, आहे 2 सेंटीमीटर. डीबीची किंमत आहे का, आहे 3 सेंटीमीटर बरोबर. ए ची किंमत पहा आहे का, नाही. मग तसं तसं ठेवायचं, कारण ए ची किंमत आपल्याला काढायची आहे. एसीची किंमत आहे का, आहे 6 सेंटीमीटर. आता बघा हा एक लक्षात ठेवायची, इकडे खाली आहे ना तिकडे वरती येतो, इकडे भागिले आहे तिकडे गुणिले होतो. ए जसं आहे तसं आपण ठेवू, ए जसं आहे तसा हा इकडे भागिले आहे बघा, त्याला गुणिले 2 गुणिले 6 भागिले 3 बरोबर ए. बरोबर काय झाला आपला ए. कट होत असेल तर कट करून टाकायचा. राहिलं काय ए. आता बघा भाग जात असेल तर काय करायचं, डायरेक्ट भाग देऊन टाकायचा. 3 1 3, 3 2 6. राहिलं काय 2 गुणिले 2 म्हणजे किती 4. ए ची किंमत किती आली 4 सेंटीमीटर. ही कसली 4 सेंटीमीटर कसली आली ए ची किंमत. मग हा प्रश्न जवळपास बोर्डाला विचारला जातो, फक्त किंमत बदलणार. आता इकडे बघा दुसरा प्रश्न आहे. त्रिकोण पी एस आर बरोबर. इथं असे आहे की हा जो वरचा पी जो कोण आहे हा समान असतो, म्हणजे याचे दोन समान भाग केले. समजा हा 40 अंश, हा किती आहे 40 अंश. म्हणजेच काय दिले त्यांनी, हे कोणाचा जो पी कोण आहे त्याचं काय केलं, दोन समान भाग केले, हा कोण आणि हा कोण. मग तुम्हाला काय बघायचं की ह्याची 5 सेंटीमीटर दिली, ह्याची 4 सेंटीमीटर आहे आणि इथली बाजू दिलेली नाही, इथली बाजू दिलेली आहे. मग ह्याचं एकदम सिंपल सूत्र आहे, साईडच्या ज्या बाजू जेव्हा दोन कोण समान असतात तेव्हा ही बाजू भागिले ही बाजू करायची. म्हणजे काय पीएस भागिले पी आर बरोबर. खाली बघा आता एस क्यू भागिले क्यू आर. पीएस ची किंमत माहिती आहे का, माहिती आहे किती आहे 5 सेंटीमीटर. पी आर ची किंमत माहिती आहे का, माहिती आहे किती आहे 4 सेंटीमीटर बरोबर. एस क्यू ची किंमत माहिती आहे का, नाही. मग तशी ठेवू दे एस क्यू आर ची किंमत माहिती आहे का, माहिती आहे किती आहे 3 सेंटीमीटर. आता एस क्यू ची आपल्याला किंमत काढायची आहे. एस क्यू असा राहू द्या, एस क्यू हा इकडे भागिले आहे बरोबर आहे, गुणिले 5 गुणिले 3 4 जशाच्या तसा बरोबर एस क्यू. पात्रे हे डायरेक्ट भागत नाही, म्हणजे पात्रिक 15 भागिले 4 बरोबर एस क्यू. आणखी लहान होत असेल तर करायचं किती, 4 दुने 8 4 3 12 4 चौक 16. 16 मोठा होतो म्हणजे किती येईल 4 3 12, 4 3 12. 15 तून 12 गेले किती राहिले 3. पॉईंट 3 वर 0 घ्यायचा, किती झाला 30. मग किती येईल 4 ने 30 ला भाग द्यायचा. 7 चौक 28 म्हणजे किती भाग बसेल 7 चौक 28 म्हणजे 7. म्हणजे एस क्यू ची किंमत आली किती 3.7. म्हणजे याची किंमत किती आली 3.7. आता फक्त समजा आपल्याला काय करायचं, किमती बदलायच्या. आता आपण काय करू, थोड्याशा किमती बदलून घेऊ. बघा आता आपण किंमत बदललेल्या आहे. एडीची किंमत आहे 1.8, डीबीची किंमत घेतलेली आहे 5.4. जी पुस्तकात दिलेली आहे ती 5.4. ए ची किंमत किती आहे नाही माहीत.
एसीची किंमत आहे 60.2. आता आपल्याला माहिती आहे की एडी भागिले डीबी, एडी भागिले डीबी म्हणजे एडी भागिले डीबी केलं बरोबर एई भागिले एसी केलं. आता किंमत टाकू. एडीची किंमत किती आहे 1.8, डीबीची किंमत किती आहे 5.4. तर किंमत थोडीशी वेगळी आहे. एची किंमत माहिती नाही ती आपल्याला काढायची. एसीची किंमत किती आहे 7.2. बघा आता पॉईंटमध्ये आलं तर म्हणून थोडंसं कठीण वाटतंय. हा इकडे भागिले आहे, इकडे काय होईल गुणिले 1.8 गुणिले 7.2 भागिले 5.4 राहिला काय तुमचा ए बघा 18 × 18 18 36 18 3 54. भागा करताना हा पॉईंट मानायचे नाही, डायरेक्ट कट करून टाकायचे. 18 × 18 18 3 54 3.0 बरोबर. मग या 3ने काय करायचं आता याला भाग द्यायचा. 3 × 3 3 2 6 राहिलं किती 1 3 4 12 किती आहे ते पॉईंट एक संख्या सोडून ते आहे म्हणजे काय ह्याला 2.4 बरोबर ए म्हणजे ही किंमत किती येईल 2.4. आता बघा इथे जवळ किंमत आपण बदल मोठ्या घेतलेल्या किंमत आहेत. इथं फरक काय आहे की जर कोण समान असले तर ही बाजू आणि बाजू भागिले करायची, ही बाजू आणि ही. आता कोण समान आहे बरोबर म्हणजेच काय तुमचं पीएस भागिले पीआर बरोबर एस क्यू भागिले क्यू आर. आता बघा पीएस ची किंमत किती आहे 15, पीआर ची किंमत किती आहे 20, पीआर 20, एस क्यू ची किंमत आहे 12, क्यू आर ची किंमत माहिती आहे का नाही ते आपल्याला काढायची आहे. क्यू आर जशाच्या तसा. बघा हा इकडे काय आहे भागिले, इकडेला काय आहे गुणिले 15 गुणिले क्यू आर. हा इकडे भागिले इकडे काय होईल गुणिले 12 जशा तसा गुणिले 20. हा इकडे गुणिले आहे तिकडे गेल्यावर काय होईल भागिले. म्हणजे आपल्याला काय करायचं क्यू आर साठी ठेवायचा. हा काय आहे इकडे गुणिले तिकडे लगायला भागिले म्हणजेच काय 12 गुणिले 20 म्हणजे 12 दुने 24 आणि हा शून्य जसा याच्या तसा. हा इकडे गुणिले आहे तिकडे लगायला भागिले. 15 ने काय करायचं याला भाग द्यायचा. एवढं समजलं कसं केलं तर. हे असलं तर काय करायची ही बाजू भागिले ही बाजू भागिले भेद. आता याच्यातलं बघा काय केलं आपलं 240 आलं या दोघांचा गुणाकार केला तर आणि हा गुणिले इकडे भागिले 15 1 15. मग काय 24 मधून 15 गेले किती राहिले 9, 15 × 90 म्हणजे क्यू आर ची किंमत आपली किती आलेली आहे 16. हे दोन प्रश्न करायचे. ह्या प्रश्नापेक्षा ह्या प्रश्नाला थोडी जास्त किंमत द्यायची कारण असा प्रश्न दरवर्षी विचारला जातो.